बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। अगदी काहीच वेळापूर्वी ज्या वेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक रोख्यांच्या संदर्भातला एक निर्णय झाला, निवडणूक रोख्यांना ज्याला आपण इलेक्ट्रॉल बॉन्ड असं म्हणतो याला रद्द करण्यात आलं माननीय सुप्रीम कोर्टाकडनं। त्यानंतर लागलीच काही बातम्या धडकल्या की या भारतीय जनता पक्षाला, पर्यायाने केंद्र सरकारला म्हणा, सुप्रीम कोर्टाचा एक मोठा झटका बसलेला आहे। सुप्रीम कोर्टाने एक मोठा दणका दिलेला आहे। नेमकं असं घडलं काय हो? हे निवडणूक रोखे रद्द करून केंद्र सरकारला किंवा पर्यायाने भारतीय जनता पक्षाला असा सुप्रीम कोर्टाने काय झटका दिलाय? मी विचार करू लागलो, यांच्यामध्ये असं काय नातं असणार आहे, काय समीकरण असणार आहे या दोघांमध्ये, या भारतीय जनता पक्षांमध्ये आणि ह्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये। शिवसैनिकांनो विचार करा, तुम्हाला फक्त महाराष्ट्राच्या राजकारणाचाच नाही, उभ्या हिंदुस्थानच्या राजकारणाचा अभ्यास करावा लागेल। हे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहेत, या बातम्या देखील तुमच्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत। इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल, हे निवडणूक रोखे असतील, हे पीएम केअर फंड असेल, सारंच्या सारं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आपल्याला एक अभ्यासू शिवसैनिक राहायचंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणं अतिशय गरजेचं आहे। आपल्याला अभ्यासू शिवसैनिक राहताना फक्त महाराष्ट्राचाच नाही, देशाचाच नाही, तर जगाच्या राजकारणाचा देखील अभ्यास करावा लागेल, हेही तितकंच सत्य। असो, हा इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाचा कॉन्सेप्ट तुम्हा सर्वांसमोर घेऊन येणं ही माझं मी कर्तव्य समजतो। त्यासाठी आजच्या व्हिडिओचा हा खटाटोप। तुम्हाला थोडक्यात याची व्याख्या सांगतो। समजा तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षाला मदत करायची, आर्थिक मदत करायची, एक देणगी द्यायची, त्यासाठी जे माध्यम तुम्ही वापरणार ते माध्यम असणार इलेक्ट्रॉल बॉन्ड। आणि ह्याच्यामध्ये तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख ही जगजाहीर होत नाही, ओपन होत नाही। या अगोदर काय असायचं? 2018 साली ह्या इलेक्ट्रॉल बॉन्डचा जन्म झालाय। 2018 पर्यंत तुम्ही राजकीय पक्षांना देणगी देऊ शकत होतात, पण असं आहे 20,000पर्यंतची मदत तुम्ही करू शकत होतात। त्यासाठी तुमची आयडेंटिटी ओपन व्हायची नाही, तुमची ओळख बाहेर सांगायची गरज नव्हती, किंवा तुमची ओळख कोणीही ओपन करत नव्हतं, जगासमोर आणत नव्हतं। पण 20,000च्या वरची देणगी असेल, 18च्या अगोदरचं सांगतोय मी, 20,000च्या वरच्या देणगीला मात्र तुमची ओळख जगजाहीर करावी लागायची। हा 18 पर्यंतचा नियम होता। आणि 18 नंतर ह्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड आणला। आता इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे नेमकं काय माहितीये का? एक कागद असतो, एक सर्टिफिकेट असतं। तो सर्टिफिकेट म्हणजे एक विशिष्ट रक्कम असते। आता हा बॉन्ड, जसं तुम्ही स्टॅम्प पेपर घेता, 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 100 रुपये, 500 रुपये असा स्टॅम्प पेपर असतो, हा बॉन्ड देखील असाच। हा रोखा आहे शेवटी। 1,000 रुपयांचा मिनिमम असतो, 1 कोटी रुपयांचा मॅक्सिमम असतो। सगळ्यात कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 1 कोटी, 1,000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी अशा प्रकारचे इलेक्ट्रॉल बॉन्ड असतात। आता तुम्ही काय करणार? कसा विकत घेणार आणि कसा जाऊन देणार? मग राजकीय पक्ष काय करणार या संदर्भात तुम्हाला माहिती सांगतो। तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही निवडक शाखांमध्ये जाऊन हा इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाचं ग्राहक असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही जरी ग्राहक असलात, तुमची KYC कंप्लीट असणं गरजेचं आहे। तुम्ही बॉन्ड विकत घेतलात, तुम्ही तुमच्या आवडीच्या राजकीय पक्षाच्या कार्यालयात गेलात, तिथे तो बॉन्ड दिलात, त्या संबंधित कर्मचाऱ्याकडे तो बॉन्ड दिलात। तो कर्मचारी, समजा तो असेल तुमच्या माझ्यासारखा गरीब असेल, तर 1,000 रुपयांचा आपण मिनिमम विकत घेऊ। 1,000 रुपयांचा बॉन्ड तो कर्मचारी घेणार, तो बॉन्ड घेऊन पुन्हा बँकेकडे येणार आणि बँकेकडनं 1,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणार, किंवा 1,000 रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये, त्या राजकीय पक्षाच्या खात्यामध्ये वळती केली जाणार। अशा प्रकारचं आहे, याला म्हणतात बॉन्ड। आता सन 2018 ते सन 2024 पर्यंत सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस माहिती मागवली किती बॉन्ड विकले गेले, कारण जर बॉन्ड विकताना त्याच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचा स्टॅम्प मारावा लागत नाही। तो व्यक्ती किंवा XYZ जी कोणी व्यक्ती असेल ती कुठल्याही राजकीय पक्षाला जाऊन देऊ शकते। मग आता कोर्टाचे प्रश्न पहा काय काय आहेत। किती बॉन्ड असे आहेत जे विकले गेलेत पण ते कॅश झालेले नाहीत, म्हणजे राजकीय पक्षाकडनं परत आलेलेच नाहीत, ज्याची कॅश झालेली नाही, त्याची एक माहिती मागवली। किंवा कुठल्या राजकीय पक्षाला किती बॉन्ड गेलेत त्याची माहिती मागवली, कारण शेवटी त्या राजकीय पक्षाच्या खात्यामध्ये ज्यावेळेस ती रक्कम वळती होणार त्यावेळेस बँकेला कळणार। पण बँकेकडे एक असा नियम आहे, किंवा बँकेकडे म्हणण्यापेक्षा हे इलेक्ट्रॉल बॉन्ड ज्यावेळेस आणला त्यावेळेस ही माहिती उघड करणे हे बंधनकारक नाही,
हे देखील तिथे सांगण्यात आलं होतं. पण आता शेवटी सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्यामुळे ही माहिती द्यावी लागली. आणि तुम्हाला सांगतो, एक धक्कादायक माहिती अशी बाहेर आली, जवळपास 16,000 कोटींचे गेल्या 5 वर्षामध्ये बॉन्ड विकले गेले आणि या 16,000 कोटींपैकी जवळपास 6 ते 7,000 कोटी एकट्या भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये वळते झालेले आहेत. आता तुम्हाला माझ्या मागाच्या प्रश्नाचा अर्थ कळाला असेल की का भारतीय जनता पक्षाला दणका, का भारतीय जनता पक्षाला झटका. एकट्या भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये 6-7 कोटी. आता बँक ही देखील माहिती सांगणार नाही की हे 6-7 कोटी घेऊन जाणारे हे ग्राहक कोण होते बरं नेमके. असे कोण हे दानी व्यक्ती आहेत ज्यांनी. बरं माझे काही वैयक्तिक प्रश्न आहेत. हे ओवेसींसारख्या ज्या छोटे छोटे पक्ष आहेत ना, या ओवेसींसारख्या पक्षांना देखील या इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या मार्फत MIM सारख्या पक्षांना नेमकी किती मदत होते आणि कोण मदत करतं ना, याची देखील माहिती बाहेर यावी. मग तेव्हा बऱ्यापैकी क्लिअर होईल कोण कुणासाठी काम करतंय, कोण कुणाला फूस लावतोय, कोण कुणाचे खांदे वापरतंय, पुढे ढकलतंय. किंवा हे अदानी अंबानींसारखे उद्योगपती ज्या वेळेस कुणाला मदत करत असतील त्यांची देखील माहिती बाहेर येऊ द्यावी. 0 रुपये असले तर ते देखील सांगावं की यांनी एकही बॉन्ड विकत घेतलेला नाहीये. किंवा जे काही असेल, 1 रुपया जरी असेल तो देखील माहिती पडावा. आपला अधिकार बनतो. विचार करा, जवळपास 7,000 कोटी एकट्या भारतीय जनता पक्षाला. आता तुम्हाला विचार पडला असेल, दुसऱ्या नंबरचा काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, काँग्रेसला नेमकं किती मिळालं असेल. तर काँग्रेसची आकडेवारी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. अख्ख्या 16,000 कोटीतून यांना 7,000 आणि काँग्रेसला 952 कोटी रुपये. आता जर हा पर्सेंटेज काढला ना, तर काँग्रेसला या सगळ्या रकमेचा 3% देखील नाहीये, पण सगळ्या रकमेचा जवळपास 58% हा एकट्या भारतीय जनता पक्षाकडे आहे. आणि तिसऱ्या नंबरचा पक्ष मला वाटतं तृणमूल काँग्रेस आहे, 752 कोटी. तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की शिवसेनेला, तुमच्या माझ्या शिवसेनेला या इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या मार्फत नेमका किती फंड आलेला आहे किंवा किती राजकीय निधी आलेला आहे. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जवळपास 33 ते 34 कोटी रुपयांचा आहे, जो या सगळ्यांच्या रकमांपुढे अगदी शून्य म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण सुप्रीम कोर्टाने खऱ्या अर्थाने जिथे आक्षेप घेतलाय ना, ती गोष्ट अशी आहे की ज्या राजकीय पक्षांना सगळ्यात जास्त देणगी येते, ज्यावेळेस ते सरकारांमध्ये जातात त्यावेळेस ह्या देणगीदारांच्या काही मागण्या देखील असतात. त्या मागण्या देखील तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. आणि त्या मागण्या पूर्ण करताना काही अनएथिकल, काही असंवैधानिक पावलं उचलली जातात. म्हणजे ह्यांच्या मागण्यांसाठी, कारण शेवटी हे तुमचे त्यावेळेसचे मदत करते म्हणू शकतो आपण, हे तुमचे मदत करते होते. आता ह्यांचे उपकार तर फेडावे लागतील. मग ह्यांच्या काही मागण्या असतील की आमच्या ह्या योजनांना मंजुरी द्या, आमच्या ह्या अशा करांना माफी द्या, आमची ही अशी कर्ज आहेत ती माफ करून टाका, किंवा आम्हाला एवढ्या कमी किमतीत जमीन द्या, किंवा आम्हाला अशा योजना द्या. कारण हे सारे बिझनेसमॅन असतात, ते उद्योगपती. यांना सरकारांकडनं काही ना काहीतरी पाहिजे असतं, फुकटात कोणीही येत नसतं. मग विचार करा, हे कोण आहेत 6-7 कोटी देणारे. यांची नावं देखील जगजाहीर झाली पाहिजे. आपला हक्क बनतो हे 6-7 कोटी देणारे दानशूर व्यक्ती नेमके कोण आहेत. कित्येक महापालिका या देशातल्या अशा असतील ज्यांचं बजेट देखील इतकं नसेल. कित्येक महानगरपालिका, एवढी 6-7 कोटींची मदत एखाद्या राजकीय पक्षाला मिळते. नवल आहे बुवा. आता तुम्हाला आणखी काही महत्वाची माहिती देतो. आता PM केअर फंड, तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, कोविड काळामध्ये या फंडची स्थापना झाली होती, PM केअर, प्रधानमंत्री केअर फंड. आता हा PM केअर फंड हा खरं तर फंडच झालेला आहे. आता तुम्ही विचार करा, जवळपास 30,000 कोटींच्या वरचा निधी या PM केअर फंड मध्ये आला. कुणाकडून हा निधी घेण्यात आला, साऱ्या माहिती ज्यावेळेस मागण्याची वेळ आली त्यावेळेस कळलं की हा फंडच प्रायव्हेट आहे. हा जरी प्रधानमंत्र्यांच्या नावाने असला, हा प्रायव्हेट फंड आहे. याची माहिती तुम्ही माहिती अधिकारात घेऊ देखील शकत नाहीत. विचार करा, 30,000 कोटींचा निधी जिकडे फंड होऊन जातो, तिकडे हे 6,000 कोटींचे तुणतुणे आपण कुठे वाजवतोय. आणि ह्या सगळ्यामध्ये खेदाची एक गोष्ट अशी, होय खेदानेच सांगावी लागेल, ह्या PM केअरचं कोणी नाव देखील काढत नाही हो. 30,000 कोटी हा कुठे खर्च झाला, कुणाच्या परवानगीने खर्च झाला. ज्यावेळेस हा खर्च झाला त्यावेळेस टेंडर काढले गेले होते का. जे तुम्ही मुंबई महानगरपालिकेला प्रश्न विचारता, याचं टेंडर काढलं का, त्याचं टेंडर काढलं का. ज्यावेळेस PM केअर फंड हा फंड करत होते त्यावेळेस टेंडर काढली गेली होती का, की त्यावेळेस एपिडेमिक ऍक्ट लावला होता.
महामारीचा कायदा लावला होता त्यावेळेस, की महामारीची सदृश्य परिस्थिती असताना कुठलेही टेंडर वगैरे काढण्याची काहीच गरज नाही. मग तसे कायदे तुम्हाला लागू झाले असतील तर मुंबई महानगरपालिकेमध्ये ते कायदे लागू होत नाहीत का? हे तुमचेच आदेश असताना हा पीएम केअर फंड हा फंड करण्यात आला. ही सगळ्यात पहिली गोष्ट. हा जो दुसरा आपण विषय काढतो इलेक्ट्रॉल बॉन्डचा, हा देखील असाच विषय आहे. कोणीही याच्यात काही करणार नाही. तुम्हाला याच्यात फाटे कसे फोडले जाणार मी तुम्हाला ते देखील सांगतो. आज जे कोणी सेलिब्रेशन करत आहेत ना, हा निर्णय झाला, सुप्रीम कोर्टाने खूप चांगलं पाऊल उचललंय, पण हा निर्णय होत असताना खेदाची गोष्ट अशी की हा निर्णय जवळपास 5 वर्षांनी लागला. जवळपास 18 साली ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाचा कॉन्सेप्ट आला, 19 साली स्वतः काँग्रेस असेल, कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी असेल किंवा काही सामाजिक संस्था असतील, मान्य सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस गेल्या त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने 2019 मध्ये एक निर्णय दिला की आम्ही हा इलेक्ट्रॉल बॉन्ड थांबवत नाही आहोत, पण तुम्हाला एक वचन देतो, ह्याच्यावर आम्ही एक सविस्तर चर्चा घडवून आणू. आणि त्याचा निर्णय नोव्हेंबर 3, 2023 मला वाटतं काही महिन्यांपूर्वी त्यांनी दिला होता, पण तो राखून ठेवला होता. तो राखून ठेवलेला निर्णय आता फेब्रुवारीमध्ये देण्यात आलेला आहे. आणि हा तो राखून ठेवलेला निर्णय आहे की इथून पुढे इलेक्ट्रॉल बॉन्ड हा बंद असेल. अतिशय योग्य केलेला आहे, योग्य वेळेत केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना मागचे सर्व सरकारची सुरुवात झाली होती आणि आता सरकार संपत आलेलं आहे. हा विचार करा तुम्ही. 5 वर्ष गेली, 6,000 कोटी पचवून ढेकर देखील देऊन झालेले आहेत. जर न्याय हा वेळेत नसेल तर त्या न्यायाला काही उपयोग राहत नाही, हे देखील तितकंच सत्य आहे. असो, पण देर आहे दुरुस्त आहे असंच आपण म्हणू शकतो. सगळं पचवून झालेलं आहे यांचं. तरी देखील आपण न्यायालयाचे आभारच मानूयात, कारण अशा ह्या परिस्थितीमध्ये न्यायालयाने दिलेले हे निर्णय देखील महत्त्वाचे आहेत. खरं तर ही न्यायालय आहेत म्हणून बरं आहे. मी एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो तुम्हाला, ही न्यायालय आहेत म्हणून बरं आहे. नाहीतर ह्यांच्यात देखील गटतट पाडले असते या भारतीय जनता पक्षाने. इथे देखील फोडाफोडी, एवढे जज इकडे करायचे, एवढे जज इकडे करायचे, 2/3 कुणाकडे काय काय करून त्यांचे देखील निकाल लावून टाकले असते. हा विनोदाचा भाग झाला. पण सध्या देशाची परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्ष काहीही करू शकतो, काहीही करू शकतो. कारण ईडी सीबीआयचे टेम्पो जसं हे ट्रक लगेचच निघतात. आता कोण बोलतंय आमच्या विरोधात, चला त्याच्या घरी धाड टाकायला सुरुवात. ईडी सीबीआय हे सगळं तिकडे देखील पोहोचून जाईल. ते वाटच पाहत असतं भारतीय जनता पक्षावर जो कोणी बोलेल त्याच्या विरोधात जाऊन त्याच्या घराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं. ही अशी घाणेरडी परिस्थिती आहे सध्या. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये एक झांगडगुत्ता कसा झाला होता, छोट्या पक्षांचं मरण झालं होतं. याचा एक नियम काय सांगतो इलेक्ट्रॉल बॉन्डचा, की जे लहान पक्ष आहेत, म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये जी विधानसभा असो लोकसभा असो त्या राज्याची असो, 1% जास्तचं मतदान तुम्हाला पाहिजे, तुमच्या पक्षाला पाहिजे, तर तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या मार्फत मदत घेण्यासाठी तुम्ही एक पात्र ठरता. तुम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या मार्फत निधी घेता येऊ शकतो. पण काही पक्ष असे आहेत ज्यांचं 1% कमीचं मतदान आहे. जरी त्यांचे उमेदवार रिंगणात असले तरी ते मदत घेऊ शकत नाहीत, कारण 1% कमीचं मतदान. तो देखील प्रॉब्लेम इथे झाला. छोट्या पक्षांना देखील एक मरण झालं होतं त्यांचं. आणखी एक माहिती अशी, 2018 पर्यंत ज्या वेळेस हा इलेक्ट्रॉल बॉन्ड अस्तित्वात नव्हता त्यावेळेस समजा 100 रुपयांचा निधी राजकीय पक्षांना येत असेल, 100 रुपयांचा ओव्हरऑल सगळ्या पक्षांचा घ्या. जसा हा इलेक्ट्रॉल बॉन्ड आला, जशी आयडेंटिटी लपवायची ती एक संधी मिळाली, तशी तुमची ओळख लपवायची एक संधी मिळाली. हे पर्सेंटेज, हा प्रमाण कितीने वाढला माहिती आहे? 100% जे प्रमाण होतं ते 743% गेलं. म्हणजे 100 रुपये मिळणारा निधी तो थेट 743 रुपयांवर गेला. आणि ह्याच्यातला आणखी एक तुम्हाला गोम सांगतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला आयकरामध्ये देखील सवलत मिळते. म्हणजे एक तर तुमची आयडेंटिटी लपवायची, तुमची ओळखही लपवायची आणि आयकरात सवलतही घ्यायची. या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये तुम्हाला आयकरात सवलत मिळते. या अशा प्रकारचं आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं, अशा प्रकारची एक परिस्थिती झाली होती. हा कायदा लागू करताना, इलेक्ट्रॉल बॉन्डचा कायदा लागू करताना त्यांनी अनेक कायद्यांना फाटे मारले होते. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा होता, त्याला एक फाटा मारला होता. अनेक कायदे क्रॉस केले होते, म्हणजे अनेक कायद्यांचा बळी देऊन वरती जाऊन इलेक्ट्रॉल बॉन्ड आणला होता 18 मध्ये. त्यात आरबीआयचा कायदा, लोकप्रतिनिधी कायदा, आयकर कायदा, कॉर्पोरेट कायदा, फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्टचा कायदा, हे सर्व रद्द करण्यात आलं होतं. आता माननीय सुप्रीम कोर्टाने हा कायदा रद्द करताना ह्या साऱ्या गोष्टींना फाटा मारला आणि ह्या साऱ्या गोष्टी रद्द करायला सांगितल्यात. जिथे जिथे तुम्ही कायदे तुडवले ते सगळे रद्द करा, हे सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचे पुन्हा एकदा आभार. आणखी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगतो. आता ह्या कायद्याला ज्यावेळेस रद्द करण्यात आलं,
हे काही अंतिम नाहीये. तुम्ही अजिबात अंतिम मानू नका आणि अजिबात काही सेलिब्रेशन करू नका, काहीही साजरं करू नका. कारण ह्या अशा निर्णयांवर माननीय संसदेमध्ये, देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, याच्यामध्ये वटहुकूम काढता येतो. जर हा वटहुकूम काढला गेला ना, अशा प्रकारचा वटहुकूम जर काढला गेला तर कोर्टाचे हात बांधले जातात. कोर्टाचा निर्णय हा केराच्या टोपलीमध्ये जातो. काहीही होणार नाही. केराच्या टोपलीत दाखवणार, एक कायदा बनवणार, नवीन कायद्याप्रमाणे कोर्टाला देखील तो कायदा मानावा लागतो. संसदेच्या वरती कोर्ट जात नाही. संसदेमध्ये जर कायदा केला गेला तर कोर्ट ते कायदे पाळून घेत असतं. कोर्ट कायद्याला क्रॉस करत नसतं. ही गोष्ट तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला अशा प्रकारे बहुमताच्या जीवावर क्रॉस करता येऊ शकतं. ही देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहता आता देशाच्या राजकारणामध्ये जे काही चाललंय याच्यावर अजून तरी सुप्रीम कोर्ट काहीतरी मार्ग काढेल. सुप्रीम कोर्ट कुठेतरी एक आशेचा किरण तुम्हा सर्वांना दिसतोय. शिवसैनिकांनो लक्षात घ्या, होय आपला सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे, पण शेवटी का कुठे असं वाटतं मनाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये, न्याय जर वेळेत होत नसेल, कारण जर शिवसेनेच्या केसवर वेळेत न्याय झाला असता तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, तिकडे जनता दल युनायटेड नितीश कुमारांचा बिहारमध्ये असेल, यांच्या बाबतीत ही परिस्थिती आली नसती. आज अशोक चव्हाणांचा प्रवेश देखील झाला नसता. या सगळ्या गोष्टींना पाहायला हवं तुम्हाला. योग्य वेळेत जर न्याय होत नसेल, आता वायकरांच्या मागे हात धुवून लागलेत, एकेका आमदाराच्या मागे हात धुवून लागलेत. सुरुवातीला 16 आमदार नेले, ते 40 पर्यंत कसे पोहोचवले तुमच्या सर्वांच्या समोर आहे. हा न्याय योग्य वेळेत होणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. काही का असे ना, अजूनही सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे आणि सुप्रीम कोर्ट ह्याच्यातून कुठेतरी मार्ग काढेल हा तुम्हा सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आहे. याला सुप्रीम कोर्ट देखील तडा जाऊ देणार नाही, याचाच मी विश्वास व्यक्त करतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या.